हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर दुसरा ए सी सर्किट बघत आहोत. या चॅप्टरमध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण नेचर ऑफ ए सी बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 5 टर्म्स बघितलेल्या आहेत, जसं की वेवलेंथ, त्यानंतर ॲम्प्लिट्यूड वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. ठीक आहे. आजच्या लेक्चरला आपल्याला ए सी जनरेशन कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. तर ए सी जनरेशन होताना जे काही आपला ए सी सप्लाय आहे, तो ए सी सप्लाय जो आहे तो कशा प्रकारे जनरेट होतो तर हे समजून घ्यायचं आहे. बघा, या ठिकाणी साईन वेव्ह दाखवलेली आहे. ए सी जो सप्लाय असतो तो हा साईन वेव्ह सारखाच किंवा त्याप्रमाणेच जनरेट होत असतो. आता बघा, ज्यावेळेस तुमचा ए सी जनरेटर असेल, ए सी जनरेटरला एक बाजूने मॅग्नेट असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. मध्यभागी काय असेल, एक कॉईल असेल आणि ती काय असते, रोटेट होत असते. ठीक आहे. ती जी काही कॉईल आहे ती रोटेट होताना, समजा तुमचा इकडे एन आणि एस पोल असेल, आपण असं गृहीत धरूयात. ठीक आहे. तर जनरेट होत असताना कशा पद्धतीने जनरेट होतं बघा, या ठिकाणी तुम्हाला 0 डिग्री, त्यानंतर 180 डिग्री, 90 डिग्री, 270 डिग्री आणि 360 डिग्री अशा वेगवेगळे अँगल्स तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. ठीक आहे. या ठिकाणी जे काही मध्ये आहे लूप आहे, जे कॉईलचं लूप, त्याला आपण लूप ऑफ कंडक्टर याला काय म्हणूयात. ठीक आहे. लूप ऑफ कंडक्टर. ठीक आहे. कंडक्टर जे काय होते, रोटेट होते. लूप ऑफ कंडक्टर आहे आतनी आणि बाजूला काय आहेत तर मॅग्नेट्स आहेत. ठीक आहे. तर हे जे काही मॅग्नेट्स आहेत, या इथे मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्डमध्ये कॉईल आहे. फॅरेडेच्या लॉनुसार काय सांगतं की ज्यावेळेस आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये कोणताही कंडक्टर ठेवला असता त्यामध्ये काय होते, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. राईट. मग हे जे काही हा जो काही कंडक्टर आहे हा जर आपण रोटेट केला तर आपल्याला काय मिळेल, त्या ठिकाणी अल्टरनेटिंग करंट मिळेल. बरोबर. मग ज्यावेळेस बघा 0 डिग्री दिसते आणि 180 डिग्री आहे, या ठिकाणी 0 डिग्री, 180 डिग्री किंवा 360 डिग्री, 0 डिग्री, त्यानंतर 180 डिग्री आणि त्यानंतर 360 डिग्री या ॲंगलला, ठीक आहे, या फेज अँगलला म्हणा किंवा या एका पर्टिक्युलर अँगलला म्हणा, जे काही कॉईल असेल तुमची, ही जी काही मध्यभागी कॉईल दिसते तुम्हाला किंवा लूप ऑफ कंडक्टर जे आहे ते लूप ऑफ कंडक्टर कसं असतं तर या डायरेक्शनमध्ये असेल. ठीक आहे. हे व्यवस्थित समजून घ्या. थोडक्यामध्ये काय तर 0 डिग्रीला जे काय आहे ते अँग्युलर पोझिशन जी असेल त्या लूपची मॅग्निट्यूड आणि अँग्युलर पोझिशन ऑफ लूप, म्हणजेच हा जो काय आपला लूप आहे ह्या कंडक्टरचा आणि ही जी काय मॅग्नेटिक फील्ड आहे, इकडचं मॅग्नेटिक फील्ड आहे, आपण असं गृहीत धरूया काय या दोन बाजूने मॅग्नेटिक फील्ड आहे आणि इथे तुमचा काय आहे, तुमचा हा लूप ऑफ कंडक्टर आहे. हा लूप ऑफ कंडक्टर किंवा जो काही कंडक्टर असेल तो कंडक्टर कसा आहे, समांतर आहे. समांतर म्हणजे या डायरेक्शनमध्ये असेल. मी एक छोटीशी वेगळी डायरेक्शन दाखवतो बघा. आता इथे मॅग्नेटिक फील्ड आहे समजा एन एस आणि तुमचा जी काही कॉईल असेल ती या डायरेक्शनला असेल. या डायरेक्शनला जर असेल, ठीक आहे, समांतर असेल आपण असं त्याला म्हणूयात. जर अशी डायरेक्शन जर त्याची असेल, या पद्धतीने तो जर असेल तर त्या ठिकाणी कोणतंही मॅग्नेटिक फ्लक्स जे आहेत त्याच्याबरोबर लिंक होणार नाही बघा, किंवा झालेच तर ते खूप कमी प्रमाणात होतील. ठीक आहे. हे जर समजलं नसेल तर नेक्स्ट ज्यावेळेस मी समजून सांगेल पुढची स्टेप त्यावेळेस तुमच्या लगेच लक्षात येईल. कंडक्टरची जी काही लूप ऑफ कंडक्टर जो आहे त्याची अँग्युलर पोझिशन बघा या पद्धतीची आहे. काय आहे, अँग्युलर पोझिशन या प्रकारची आहे. अशी जर असेल तर त्या ठिकाणी व्होल्टेज जे जनरेट होणार आहे ते खूप कमी असेल किंवा 0 असेल. म्हणून 0 अँगलला 180 अँगलला आणि 360 अँगलला व्होल्टेज जनरेट खूप कमी प्रमाणात होतं. अर्थात ते काय होतं तर 0 इतकं व्होल्टेज त्याच्यामध्ये काय होतं, तयार होतं, असं आपण गृहीत धरूयात. ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघा, तुम्हाला 90 डिग्री दिसतं आहे आणि 270 डिग्री दिसतं आहे. 90 डिग्री आणि 270 डिग्रीला काय होतं आहे रे, तर हा जो काही तुमचा मगाशी आपण ही डायग्राम काढली, मी याच्या बाजूला डायग्राम काढतो, सेम मॅग्नेट्स एन एस जे काय असतील ज्या पद्धतीने. आता मात्र तुमचा लूप ऑफ कंडक्टर जो आहे त्याची अँग्युलर पोझिशन बघा या पद्धतीची आहे. आता जर बघितलं तुम्ही तर अँग्युलर पोझिशन या डायरेक्शनला काय होईल, तुमचे बरेचसे फ्लक्स जे काय आहेत, तुमच्या मॅग्नेटिक फील्डचे फ्लक्स जे आहेत ते ह्या लूप ऑफ कंडक्टरशी काय होतील, लिंक होतील आणि लिंक झाल्यानंतर व्होल्टेज त्याच्यामध्ये काय होईल, इंड्यूस होतं. म्हणजे याचं मागचं प्रिन्सिपल काय आहे, ए सी व्होल्टेज जनरेट होण्याचं, की व्होल्टेज काय होतं मॅग्नेटिक फील्ड थ्रू त्याच्यामध्ये जातं, म्हणजे व्होल्टेज काय होतं, इंड्यूस व्होल्टेज होतं. या तत्वावर काय चालतं, तुमचं ए सी जनरेटर चालतं. ठीक आहे.
म्हणजे हा जो काही तुमचा लूप ऑफ कंडक्टर आहे हा काय करतो, त्याची अँग्युलर पोझिशन चेंज करत राहतो. आपण नंतर एक बघणारच आहोत. सध्या आता 2च कंडिशन आपण बघितलेल्या आहेत. एक, त्याची अँग्युलर पोझिशन कशी आहे, समजा ही काय आहे, त्याची आडवी आहे असं आपण म्हणूयात, ठीक आहे. आणि ही कशी आहे, उभी आहे. उभी म्हणजे काय, त्याला परपेंडिक्युलर आणि काय म्हणतो आपण त्याला पॅरलल अँड परपेंडिक्युलर, राईट, त्या पद्धतीने, ठीक आहे. पॅरलल असेल तर असे दिसेल आणि जर परपेंडिक्युलर असेल तर त्या ठिकाणी काय होणार, जास्त फ्लक्स जे आहे ते लिंक होतील. जास्त फ्लक्स जर लिंक झाले तर त्यामध्ये काय होणार आहे, इंड्यूस होणारा व्होल्टेज कसं असणार आहे, अर्थात जास्त. इथे जर बघितलं तुम्ही तर पॅरलल दिसतंय तुम्हाला. हा जो काय कंडक्टर ऑफ लूप ऑफ कंडक्टर आहे तो पॅरलल दिसतोय. पॅरलल याचा अर्थ काय, तर हा आणि हा NS पोल जो काय मॅग्नेटिक फील्ड आणि लूप ऑफ कंडक्टर जो आहे किंवा जो काही कंडक्टर आपण मध्ये ठेवलेला आहे त्या कंडक्टरचं डायरेक्शनमध्ये काय होतं तर फ्लक्स खूप कमी लिंक होतात. म्हणजे इथं इंड्यूस झालेलं व्होल्टेज काय असणार आहे, खूप कमी असणार आहे. अर्थात ते झिरोही असू शकतं, ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 0 डिग्री, 180 डिग्री आणि 360 डिग्री या 3 डायरेक्शनला तुमचे जो काही लूप ऑफ कंडक्टर आहे तो काय होतो, पॅरलल येतो आहे तुमच्या मॅग्नेटिक फील्डशी आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी 0 व्होल्टेज क्रिएट होतं. आणि 90 डिग्री आणि 270 डिग्री या 2 डायरेक्शनला तुमचं जे काही लूप ऑफ कंडक्टर जो आहे तो परपेंडिक्युलर आल्यामुळे जास्त फ्लक्स त्या ठिकाणी काय होतात, लिंक होतात आणि त्याच्यामुळे इंड्यूस होणारं व्होल्टेज हे अर्थात कसं असणार आहे, जास्त असणार आहेत. म्हणजेच कसं असणार आहे तर मॅक्झिमम असणार आहे, ठीक आहे. म्हणजे 90 डिग्री आणि 270 डिग्रीला मॅक्झिमम आणि 180, 0 डिग्री आणि 360 डिग्री या 3 अँग्युलर पोझिशनला किंवा त्या 3 डायरेक्शनला किंवा त्या 3 डिग्रीला तुम्हाला 0 इतकं व्होल्टेज मिळेल किंवा कमी व्होल्टेज मिळेल. समजलं आहे सगळ्यांना. तर अशा पद्धतीने तुमचं AC जे आहे, सप्लाय जो आहे तो अशा पद्धतीने जनरेट होत असतो आणि तुम्हाला एक प्रकारची साईन व्हेव या ठिकाणी मिळत असते. समजलं आहे सगळ्यांना. तर इथं आपल्याला समजलं की AC जो काय आहे जनरेशन हे कोणत्या पद्धतीने होत असतं. नेक्स्ट जो टॉपिक आहे RMS व्हॅल्यू ऑफ AC व्होल्टेज. आता RMS व्हॅल्यू ऑफ AC व्होल्टेज म्हणजे काय, तर बघा सगळ्यात अगोदर मी एक कन्सेप्ट क्लिअर करतो. समजा या ठिकाणी DC व्होल्टेज असेल, ठीक आहे. DC व्होल्टेज जर असेल तर इथे समजा त्याचं जर व्होल्टेज भरलं किती 5 व्होल्ट, राईट. आता इथे जो काही पीक व्होल्टेज असेल या ठिकाणी DC व्होल्टेज हा कसा असतो, युनिपोलर असतो. युनिपोलर म्हणजे काय, त्याला एकच डायरेक्शन असते. तो अल्टरनेटिव्ह नसतो. कधी तो मायनसमध्ये प्लसमध्ये अशा पद्धतीने तो कधीच नसतो. काय असतो, तो कॉन्स्टंट असतो. म्हणूनच त्याला काय म्हणतात, DC सप्लाय असं म्हणतात, डायरेक्ट करंट, ठीक आहे. इथे तो काय असतो, कंटिन्युअसली कॉन्स्टंट असतो आणि कॉन्स्टंट असल्यामुळे तुम्हाला जे व्होल्टेज असतं, समजा एका ठिकाणी इथे 5 व्होल्ट म्हटलेलं आहे, राईट. मग हे जर 5 व्होल्ट असेल तर DCचं जे व्होल्टेज असेल त्यालाच आपण काय म्हणणार, जे काय व्होल्टेज जे असेल ते काय असेल तुमचं 5 व्होल्ट असेल. मात्र जर त्या ठिकाणी आपण AC व्होल्टेज जर मेजर करायला गेलो तर AC व्होल्टेज म्हणजे काय, तर साईन वेव्ह असं आपण गृहीत धरतो, राईट. तर त्या ठिकाणी साईन वेव्ह किंवा कोसाईन वेव्ह किंवा अल्टरनेटिंग करंट साऊंडच्या जर वेव्ह फॉर्म बघितल्या तुम्ही, तीही तुम्हाला एक प्रकारची साईन वेव्ह बघा अशा प्रकारची दिसते. मग ती कशी असेल, राईट. पण जर ती वेव्ह साईन वेव्ह असेल, म्हणजे साईन वेव्ह सारखी जर असेल तर त्या ठिकाणी जे AC व्होल्टेज जे असतं ते RMSमध्ये मोजलं जातं. त्यालाच रूट मीन स्क्वेअर म्हणतात. हा जो काय RMS आहे, RMSला फुल फॉर्म काय, तर रूट मीन स्क्वेअर, ठीक आहे. फिजिक्समध्ये तुमचं झालं असेल हे. आता बघा समजा इथे 5 व्होल्ट आहे आणि इकडे आता याला ठिकाणी बाय डायरेक्शनल आहे, राईट. AC सप्लाय कसा असतो, बाय डायरेक्शनल असतो आणि DC सप्लाय युनि डायरेक्शनल असतो, राईट, ठीक आहे. तर या ठिकाणी इथे -5 असेल म्हणजे काय, तर इथे आपण पीक टू पीक व्होल्टेज घेत असतो किंवा पीक व्होल्टेज घेत असतो. आपण समजा पीक व्होल्टेज घेतलं, काय पीक व्होल्टेज 5 व्होल्ट, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर या ठिकाणी तुमचं जे काय AC व्होल्टेज असेल ते काय असं तुम्ही गृहीत धरणार, पीक टू पीक व्होल्टेज VPP. कालच्या लेक्चरला तुम्ही समजून घेतलं असेल. पीक टू पीक व्होल्टेज म्हणजे काय, मायनस पीकपासून तर प्लस पीकपर्यंत व्होल्टेज. मग -5 पासून तर +5 पर्यंत उत्तर किती येईल तुमचं 10 व्होल्ट, राईट. किंवा दुसरा फॉर्म्युला काय 2VP. 1 VP किती आहे, तर तुमचा +5 आहे गुणिले 2 म्हणजे 10च उत्तर येईल, राईट. म्हणजे तुम्ही इथे असं म्हणणार की 10 व्होल्ट आहे, नाही, ठीक आहे. किंवा तुम्ही असं म्हणणार की VP = किती आहे, तर 5 व्होल्ट आहे. म्हणजे तुमचा AC व्होल्टेज 5 व्होल्ट आहे का, नाही. तर हे समजून घ्या
या ठिकाणी जे काय व्होल्टेज मेजर केलं जातं ते असं व्होल्टेज मेजर केलं जात नाही. या ठिकाणी तुम्ही जर गृहीत केलं, जसं आपण DC व्होल्टेज मेजर करतो, DC व्होल्टेज आपण इथं जर आपण 1 2 3 4 असं करत गेलो 5 व्होल्टेजला तुम्हाला DC व्होल्टेज भेटलं, तर तुम्ही इथं गृहीत धरून चालतात की व्होल्टेज जे आहे किती आहे, तर 5 व्होल्ट इतकं व्होल्टेज आहे. मात्र AC व्होल्टेजला तसं गृहीत धरून चालत नाही. ही बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. बघा, तुम्ही इथे दोन गोष्टी समजून घेशाल. तुम्ही म्हणशाल की VPP म्हणजे पीक टू पीक व्होल्टेज 10 व्होल्ट, हेही चुकीचं आहे. किंवा VP म्हणजे जे काय पीक व्होल्टेज आहे, समजा वरचं जरी पकडलं तुम्ही पॉझिटिव्ह किंवा खालचं जरी पकडलं -5, या दोघांपैकीही एकही व्होल्टेज या ठिकाणी AC व्होल्टेज नाही. ही गोष्ट समजून घ्या. मग याचं AC व्होल्टेजचं जे उत्तर असेल, ॲन्सर असेल, ते काय असेल, तर बघा, AC व्होल्टेज ज्यावेळेस आपण मेजर करतो, AC व्होल्टेज जे आहे किंवा रूट मीन स्क्वेअर जे व्होल्टेज आहे ते म्हणजे काय, तुमची जी काही साईन वेव्ह आहे त्या साईन वेव्हच्या, हे जे इथे मॅक्झिमम पीक पॉईंट आहे म्हणजे VP आहे, त्या VPच्या किती 40, इथे तुमचा VP म्हणजे तुमचा कितीला असणार आहे, 90 डिग्रीला. कारण आपण आत्ताच बघितलं मगाच्या एक्झाम्पलमध्ये तुमच्या 90 आणि 270ला मॅक्झिमम व्होल्टेज भेटतं, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, VP म्हणतो. ठीक आहे, पीक व्होल्टेज. मग 270ला मायनसमध्ये असेल तर 90ला प्लसमध्ये असेल, जे काय असेल ते. पण ह्या VPच्या जो काही VP म्हणजे पीक व्होल्टेज जो आहे, त्या पीक व्होल्टेजच्या 45 डिग्री, किती 45 डिग्री इतकं जे व्होल्टेज असेल ते म्हणजे काय असतं, AC व्होल्टेज असतं, म्हणजेच RMS व्होल्टेज असतं. समजून घ्या, मी दुसऱ्या डायग्राममध्ये समजून सांगतो. बघा, ही तुमची साईन वेव्ह असेल, तर ह्या साईन वेव्हच्या जी काही तुमची 45 डिग्रीला जे तुमचा ॲन्सर भेटणार आहे, म्हणजे हे जे काय व्होल्टेज भेटणार आहे तुमचं इथे जे व्होल्टेज भेटणार आहे, राईट, या बाजूला तुमचं काय असणार आहे, व्होल्टेज, या X ॲक्सिसला काय असणार आहे, टाईम. तर हा जो काय Y ॲक्सिसला भेटणार आहे जे व्होल्टेज, ते तुमचं काय असणार आहे, समजा इथं काय असेल 5 व्होल्ट, राईट. तर इथे तुमचं असेल, समजा एक एक्झाम्पल पकडून चालूयात, किती असेल 3.5 किंवा 3.8 असं आपण गृहीत धरून चालूयात. ठीक आहे, जे काय असेल तेच असेल तुमचं 3.8 काय असेल, तर ते AC व्होल्टेज असेल. ठीक आहे, किंवा ह्याच्या उलट जे तुमचं पीक व्होल्टेज असेल, पीक व्होल्टेज जर 5 असेल, तर त्याच्या 70.7%, त्याच्या 5 व्होल्टेजच्या 70.7% जे व्होल्टेज असेल ते म्हणजे काय असेल, RMS व्होल्टेज असेल. नाही समजलं, परत एकदा समजून सांगतो. याचा एक बेस्ट फॉर्म्युलाच लक्षात ठेवा, VRMS इज इक्वल टू VP डिवायडेड बाय √2. √2ची व्हॅल्यू किती ती 0.707, 1/0.707. किंवा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, किंवा याच्या उलट VRMS इज इक्वल टू, आपण इथं √2ने भागलं आहे, √2 म्हणजे काय, तर √2ची व्हॅल्यू इथे 1/0.707. आपण ह्या 1/ला वरती जाऊन काय करूयात, इथे 1/ जर घेतलं आपण तर वरती जाऊन VP इंटू काय होईल 0.707. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणजे काय, तर तुमच्या VPच्या 70% जी व्हॅल्यू असेल, 70.7% जी व्हॅल्यू असेल ती म्हणजे काय असणार आहे, तुमची VRMS व्हॅल्यू असणार आहे. मी एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला थोडक्यामध्ये समजून सांगतो. बघा, समजा जर तुमचं पीक व्होल्टेज VP, ठीक आहे, म्हणजे तुमची ही जी काही वेव्ह फॉर्म आहे त्याचं पीक व्होल्टेज जे आहे ते किती आहे, समजा 230 व्होल्ट आहे. डायरेक्टली आपण बोर्डातलं पकडलं. ठीक आहे, आपल्या घरामध्ये जे व्होल्टेज असेल ते पकडलं. किती आहे, VP किती आहे, 230 व्होल्ट इतकं आहे असं आपण गृहीत धरलं. तर त्याचं AC व्होल्टेज किती. ठीक आहे, तर त्याचं AC व्होल्टेज किती. किंवा आपण याच्या उलटं पकडूयात. ठीक आहे, याच्या उलटं पकडूयात. एक्झाम्पल असं आपण घेऊयात की समजा तुम्हाला VRMS दिलेला आहे. ठीक आहे, किंवा VP दिलेला आहे. ठीक आहे, काही घ्या तुम्ही, VP घ्या, VRMS घ्या. समजा VP तुम्हाला दिलेला असेल, इथे 230 नको घ्यायला, आपलं 230 उत्तर कसं येईल आपण ते बघूयात, थोडंसं सोपं करूयात. ठीक आहे, समजा VP जर तुम्हाला दिलेला असेल 450 व्होल्ट, किती VP दिलेला आहे 450 व्होल्ट, तर आपल्याला VRMS काढायचं आहे. तर VRMSचा फॉर्म्युला काय आहे, VRMS. बघा, VP आणि VRMSमध्ये किती फरक आहे बघा. या 400 आपण काय म्हणतो, VRMS व्होल्टेज म्हणजे काय, तर पीक व्होल्टेजच्या किती पर्सेंट रे, तर 70.7% व्होल्टेज म्हणजे काय असतं, RMS व्होल्टेज असतं. ठीक आहे, आपण फॉर्म्युला टाकून बघूयात ते. तर 450 म्हणजेच तुमचा VP, हा आहे VP इंटू काय रे,
0.707. ठीक आहे. चला मग कॅल्क्युलेशन करा. 450 गुणिले डायरेक्टली कॅल्क्युलेशन करूया. 450 गुणिले 0.707 जर केलं तर तुम्हाला उत्तर येईल 318.15 व्होल्ट. हे काय भेटलं तुम्हाला? AC व्होल्टेज. म्हणजेच काय? रूट मीन स्क्वेअर व्होल्टेज. म्हणजेच काय? VRMS व्होल्टेज. हे तुमचं काय असणार आहे? AC व्होल्टेज असणार आहे. समजलं आहे? म्हणजे ही तुमची काय होती? साईन वेव्ह. ठीक आहे. ही तुमची होती साईन वेव्ह. त्याचं व्होल्टेज जर किती असेल? 450 व्होल्ट असेल. 450 व्होल्ट असेल तर त्या ठिकाणी AC व्होल्टेज किती प्रेझेंट असेल? तर 318.15 इतकं काय असेल? RMS व्होल्टेज म्हणजेच AC व्होल्टेज असेल. याच्या उलट एक एक्झाम्पल घेऊ आपण की समजा आता तुम्हाला VRMS दिलेला आहे. किती आहे? RMS व्होल्टेज. ठीक आहे. 230 व्होल्ट. आपण म्हणतो बोर्डामध्ये काय आहे? तर AC व्होल्टेज आहे. किती AC व्होल्टेज आहे? तर 230 व्होल्ट इतकं आहे. तर त्याच्यावरून तुम्ही VP कॅल्क्युलेट करू शकता का? करू शकतो. ठीक आहे. फॉर्म्युला काय आहे? VRMS इज इक्वल टू VP इंटू 0.707. राईट. म्हणजेच VP इज इक्वल टू काय फॉर्म्युला होईल रे? तर VRMS हा जो काय 0.707 आहे तो काय होईल? इकडे गुणिले आहे. इकडे होईल भागिले होईल. VRMS भागिले 0.707. असं जर केलं तर VP तुम्हाला भेटेल. VRMS दिला होता 230 व्होल्ट डिव्हायडेड बाय 0.707. ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर तुम्हाला व्होल्टेज भेटेल जवळजवळ 325.23 व्होल्ट. हे भेटेल तुम्हाला VP म्हणजे काय? पीक व्होल्टेज. समजलं आहे? मग याची जर डायग्राम काढायला गेला तुम्ही तर कशी काढणार? तर हा तुमचा आहे पीक व्होल्टेज. किती आहे? 325.23. हा तुमचा इथे असेल 325.23 व्होल्ट. ठीक आहे. आणि AC व्होल्टेज किती असेल? तर 230 व्होल्ट. किती डिग्रीला रे? तर 45 डिग्रीला जे व्होल्टेज असेल ते म्हणजे काय असेल? 230 व्होल्ट. ठीक आहे. आणि किंवा तुम्ही उलटं म्हणू शकता की 325.23 व्होल्टचं 70.7% जे असेल ते काय असेल? VRMS म्हणजे किती आहे? 230 व्होल्ट. आणि याच्यावरून तुम्ही पीक टू पीक व्होल्टेज काढू शकता. पीक टू पीक व्होल्टेज म्हणजे काय? तर इकडे मायनसमध्ये किती असेल? तर मायनसमध्ये पण किती असेल? तर मायनस इथे जर जे प्लसमध्ये असेल प्लस 325.23 तेवढंच काय असेल? इकडे मायनसमध्ये असेल. किती असेल? मायनस 325.23 व्होल्ट. दोघांची ॲडिशन केली तर तुमचं पीक टू पीक व्होल्टेज VPP त्याला आपण म्हणतो ते किती येईल? 450.46 व्होल्ट. आलं का लक्षात? याला फक्त काय करायचं आहे? VPP म्हणजे काय? तर 2VP. आलं का लक्षात? 2ने गुणाकार करायचे. तुम्हाला जे असेल तो ॲन्सर मिळून जाईल. समजले सगळ्यांना? RMS व्होल्टेज म्हणजे काय? RMS व्होल्टेज म्हणजे काय? तर AC व्होल्टेज जे आपण AC व्होल्टेज मेजर करतो ना, व्होल्टेज म्हणतो 230. हे 230 काय आहे? तर 230 आहे रूट मीन स्क्वेअर व्होल्टेज RMS, जे की पीक व्होल्टेजच्या जे मॅक्झिमम व्होल्टेज आहे त्याच्या किती असतं? 70.7% असतं. ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. आज आपण बघितले 2 पॉईंट RMS व्हॅल्यू ऑफ AC आणि दुसरा बघितला AC जनरेशन कन्सेप्ट कशी असते ती. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण रिप्रेझेंटेशन ऑफ साईन वेव्ह बघणार